हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मितास किचनमध्ये। तर आज आपण बनवले आहे झणझणीत पावभाजी आणि मसाले पाव। तर पाहू शकता किती भारी दिसते। अशा प्रकारे तुम्हाला बनवायचे आहे तर सर्व व्हिडिओ पूर्णपणे पहा। पाहू शकता मस्त दिसते पावभाजी। अशा प्रकारे पावभाजी बनवायची आहे तर कुठेही स्किप करू नका। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मी बटर घेतलेला आहे, जीरा पावडर, धनिया पावडर, हल्दी पावडर, मीठ, अद्रक लसूण पेस्ट, पावभाजी मसाला, कोळी मसाला, कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, बीटरूट, गाजर, शिमला आणि फ्लावर, बटाटा आणि मटर हे सर्व धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर मी थोडासा बटर टाकलेला आहे। तर बटर मेल्ट झाल्यावर 1 चम्मच तेल घातलेला आहे। आपण 1 वाटी कांदा घेतलेला आहे, त्याच्यातून अर्धा आपण नंतरसाठी ठेवणार आहोत। तो चांगला परतून घ्यायचा आहे। तुमच्या आवडीप्रमाणे ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही टाकू शकता। 1 वाटी टोमॅटो घेतलेला आहे, तो टाकून चांगला परतून घ्यायचा आहे। ही भाजी आपण कुकरमध्येच बनवणार आहोत, झटपट होते। तर अशा प्रकारे कुकरमध्ये बनवा। आता आपण 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या त्याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपण 1 वाटी शिमला मिर्च घेतलेली आहे, ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता आपण 1 चम्मच एवढा कोळी मसाला घालणार आहोत आणि दुसरे मसाले काही टाकणार नाही, कारण का ते भाजी कुकरमध्ये लावल्याने भाजी वाफवल्यासारखी होते। त्याच्यामुळे आपण सर्व नंतर वापरणार आहोत मसाले फोडणीला देऊ तेव्हा। आता 1 वाटी गाजर, 1 वाटी मटर घेत, 1 वाटी बटाटा, अर्धी वाटी बीट आणि पाऊण वाटी फ्लावर घेतलेला आहे। या भाजीमध्ये बीटरूट नक्की टाका, कारण का नॅचरल कलर असते। आता थोडीशी अद्रक लसूण पेस्ट आपण 2 चम्मच घेतली होती, त्याच्यातून अर्धी आपण नंतरसाठी ठेवून देऊ। सर्व टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपण 1 ग्लास कुकरमध्ये पाणी घालणार आहोत, जेणेकरून भाज्या मस्तपैकी शिजतील। चांगल्या 4-5 शिट्टे घ्यायचे आहेत। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि चांगल्या 4-5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। भाजी मस्तपैकी शिजली पाहिजे। आता 4-5 शिट्ट्या झालेल्या आहेत, पाहू शकता। आता मऊसूत झालेली आहे भाजी। आता आपण मॅशरने मॅश करून घेऊ। गरम गरम असते तेव्हाच मॅश करून घ्यायची, मग चांगली मॅश होते। आता आपण कढाईमध्ये बटर टाकलेलं आहे, 2 चम्मच एवढं। अर्धा वाटी कांदा राहिला होता, तो आपण आता याच्यामध्ये फोडणीला घालणार आहोत। तर कांदा चांगला शिजून घ्यायचा आहे आणि आपली अद्रक लसूण पेस्ट उरली होती मगाशीची, ती आता आपण याच्यामध्ये वापरणार आहोत। टाकून चांगली परतून घ्यायची आहे। अर्धा चम्मच हल्दी पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच जीरा पावडर,
आणि 1 चमच पावभाजी मसाला घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ, चांगलं परतून घ्यायचं आहे। 3 चमच कोळी मसाला घेतला होता आपण, त्याच्यातून आता राहिलेला आहे तो आपण 2 चमच आता टाकून घेऊ। टाकून झाल्यावर आता परतून घ्यायचं आहे। आता आपण मगाशी मॅश केलेली भाजी आहे ती याच्यामध्ये फोडणीला टाकून घेऊ आणि पटापट चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। थोडंसं पाणी, तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घालू शकता। चांगले मिक्स करून अशा प्रकारे घ्यायचे। आता थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं। आता आपण 1 ते 2 मिनिटं शिजवणार आहोत। पाहू शकता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। आता तयार आहे आपली भाजी आणि त्यासाठी मसाले पाव लागतात ते आपण तयार करून घेणार आहोत। थोडासा बटर, थोडासा कोळी मसाला, थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले पाव कट करून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये गरम करून घ्यायचे आहेत। तर तयार आहेत आपले मसाला पाव प्लेटिंगसाठी। आता आपली मसालेदार झणझणीत पावभाजी तयार आहे, पाहू शकता। अशा प्रकारे तुम्हाला बनवायचे आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ। आता थोडासा बारीक चिरलेला टॅमॅटो आणि कांदा, थोडीशी वरून कोथिंबीर आणि थोडासा बटर आणि 1 लिंबाची फोड पाहू शकता। तर खाण्यासाठी तयार आहे आपली पावभाजीची प्लेट, पाहू शकता किती भारी दिसते। अशाच नवीन एका रेसिपीमध्ये भेटू, बाय।